रस्त्यावर आदिवासी महिला प्रसूती झाली। या घटनेनंतर ती घटना कळाल्यानंतर तात्काळ या ठिकाणी जिल्हाधिकारी स्वतः या ठिकाणी त्या आदिवासी महिलेची आणि बाळाची भेट घ्यायला आले। आपल्यासोबत स्वतः जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आहेत। काय सांगणार सर आपण या ठिकाणी आज या बाळाची आणि त्या आदिवासी महिलेची भेट घेतली आहे? ही एक चिंताजनक घटना आपल्याकडे एक दुर्गम भागमध्ये जो मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचे सीमावरचे भाग आहेत त्या ठिकाणी एक दुर्गम भागमध्ये एक घटना घडली होती। त्याच्या चौकशी करण्यासाठी एक आदेश देण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर त्या महिला आणि त्या मुलांची आरोग्याची परिस्थिती कसं आहे त्याची तपास करण्यासाठी या ठिकाणी बालरोग तज्ञ आणि स्त्रीरोग तज्ञ सोबत आणि बाकी तालुक्याचे आणि जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारीला घेऊन मी या ठिकाणी आज भेट द्यायला आलोय। त्यांची परिस्थिती म्हणजे प्रथमदर्शनी योग्य आहे। डॉक्टरांनी त्यांची तपासणी केलेली आहे आणि या भविष्यात असा घटना घडू नये आणि यामध्ये जो काही म्हणजे हलगर्जीपणा कुठले अधिकारी कर्मचारी जे झाला असेल त्याच्यावर चौकशी नेमण्यात आलेलं आहे आणि याच्यावर पुढील नियमानुसार कारवाई होईल आणि भविष्यात असा घटना घडू नये त्याच्यासाठी परिपूर्ण प्रयत्न करण्यात येणार। सर या घटनेत जे लूप्स होते नेमके ॲम्ब्युलन्स का पोहोचली नाही किंवा वैद्यकीय मदत त्या महिलेला का मिळाली नाही अशी काही माहिती नेमकी समोर आली का सर? नाही, याच्यामध्ये काय गोष्टी म्हणजे याच्यामध्ये 2-3 व्हर्जन्स आहे की काय घडलं, सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स काय आहे। ॲम्ब्युलन्स होती, ॲम्ब्युलन्स डीपीडीसी मध्ये खरेदी करून देण्यात आली होती। मोठ्या संख्येमध्ये ॲम्ब्युलन्स या भागात आहे, ग्रामीण रुग्णालयात पण आहे आणि आपले प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पण आहे। आपलं जो हे होता सब सेंटर होता त्या ठिकाणी पण त्यांची तपासणी त्यांची सगळ्या गोष्टी आधी झाली होती, परंतु नेमकी त्या दिवस नेमकी काय घडलं त्याच्याबद्दल चौकशी लावण्यात आलं। विभिन्न व्हर्जन्स आहेत त्याच्यामध्ये की नेमकी काय घडलं, त्या व्हर्जन्सला ते सगळे चौकशी समोर येईल आणि त्या चौकशीप्रमाणे जो काही गोष्टीमध्ये कमी राहून गेला असेल त्याच्या आपण भविष्यात सुधारणा करू आणि या घटनामध्ये जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करू। सर आता याच्यामधले जे कॉग्निशनचे जे जर दोषी सापडले तर कोणत्या स्वरूपाची कारवाई केली जाते? कारवाई केली जाईल कारण आरोग्य यंत्रणा ही खूप महत्त्वाची यंत्रणा आहे आणि यात जे नेग्लिजन्स समोर येत आहेत तर त्यात कोणत्या स्वरूपाची कारवाई होऊ शकते? आता ते नेग्लिजन्स काय आहे, कशा झाला, क्यू झाला, नेमकी काय कम्युनिकेशन झाला, याच्यामध्ये केंद्र सरकारची योजना पण आहे, जननी सुरक्षा योजना, आदिवासी विकास विभाग मार्फत पण काही सहकार्य आपण देतोय। या सगळ्या गोष्टीमध्ये कुठले पॉईंटवर नेमकी चुका झाली या आपल्याला आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे। ते आयडेंटिफाय झाल्यानंतर डिपार्टमेंटल इन्क्वायरीचे जो सेक्शन 8 आहे त्या MCSR त्याच्याप्रमाणे याच्यामध्ये कारवाई होणार आहे। तर या घटनेची आज स्वतः आयुष प्रसाद यांनी त्यांनी पाहणी केली आणि स्वतः बाळाची आणि महिलेची प्रकृती जाणून घेतली। या ठिकाणी वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून त्यांनी तपासणी सुद्धा करून घेतली आणि या घटनेची माहिती सुद्धा त्यांनी जाणून घेतली। या संदर्भात जे कोणी बेजबाबदारपणे वागले असेल, आरोग्य यंत्रणेतले जे घटक दोषी असतील त्यांना कुठलीही गय केली जाणार नाही, त्याच्यावर सक्तीची कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती आपल्याला जिल्हाधिकारी यांनी बोलताना दिली आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।